कोण आहे तो परमात्मा? स्वरूप लक्षण सांगितलंय. 3 स्वरूपाचा आहे तो परमात्मा. सत, चित आणि आनंद. काय परमात्म्याचं स्वरूप काय? परमात्म्याचं स्वरूप काय? तो सत्य स्वरूप आहे, तो चित स्वरूप आहे आणि तो आनंद स्वरूप आहे. ज्या श्रीकृष्ण परमात्म्याचं, ज्या भगवंताचं आपल्याला चरित्र श्रवण करायचं आहे, कथा श्रवण करायची आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप सत्य स्वरूप आहे. सत्य या शब्दाचा अर्थ होतो जो 3ही काळामध्ये सत्य आहे, जो आधी होता, आता आहे आणि नंतरही तोच असणार आहे. सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वीही तोच होता, सृष्टी निर्माण झाल्यानंतर आताही वर्तमान काळात तोच आहे आणि या सृष्टीचा लय झाल्यानंतरही तोच असणार आहे. असं या परमात्म्याचं स्वरूप आहे. पण ते स्वरूपही असं विचित्र आहे महाराज. सगळ्या संतांनी त्या परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना तू सत्यच आहेस देवा, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. परमात्मा सत्य आहे. आणखी परमात्मा कसा आहे? परमात्मा चित स्वरूप आहे. चिद या शब्दाचा अर्थ होतो प्रकाश. परमात्मा हा प्रकाश देणार आहे. परमात्मा चिद या शब्दाचा ज्ञान असाही अर्थ होतो. तो ज्ञान स्वरूप आहे, तो चिद स्वरूप आहे, तो सत्य स्वरूप आहे. या समग्र विश्वाला प्रकाशित करण्याचं कार्य तो परमात्मा करतोय. या प्रत्येक विश्वातल्या कणाकणाचं ज्ञान करून देण्याचं कार्य तो परमात्मा करतोय. म्हणून तो परमात्मा सत्य स्वरूप आहे, चिद स्वरूप आहे. आणि तिसरं तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. परमात्मा जिथं जातो किंवा जिथं परमात्म्याचा अवतार होतो, जर परमात्मा जिथं प्रगट होतो तिथं फक्त आनंद असतो. परमात्मा आणि आनंद हे समीकरण आहे बरं. परमात्म्याला दुःख माहीत नाही. पुढचं बोलू का? परमात्म्याला दुःख माहीत नाही आणि जो परमात्म्याचं भजन करतो त्यालाही दुःख माहीत नाही. कारण परमात्मा जीवनात आला की आनंद येतो. प्रकाशाला अंधार माहिती आहे का हो? त्या प्रकाशाला जर कुणी असं विचारलं की बाबा तू अंधार बघितलास का, तू रात्र बघितलीस का, तो प्रकाश सांगेल मला अंधारच माहीत नाही. का? कारण मी जिथं जातो तिथं अंधार राहतच नाही. तसं जिथं परमात्मा आहे तिथं आनंद आहे. म्हणून भगवंताचा अवतार झाल्यानंतर आता 4थ्या दिवशी कथा येईल आपली, आनंदोत्सव साजरा करूच आपण. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आला की काय म्हणतात तो? नंद घर आनंद भयो. का असं कोणी म्हणतं का? नंद घर कृष्ण भयो, नंद घर कान्हा भयो असं म्हणतं का कोणी? नंद घर आनंद भयो, अवध घर आनंद भयो. का? कारण तो म्हणजेच आनंद आहे. जिथं तो येतो तिथं आनंद आहे. ब्रज के नंदलाला श्री राधा के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. अरे बोल. बसे मन में बनवारी,
जाए मुरली की धुन प्यारी मन के मधुबन में रास रचाए रसिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया। टाळी वाजवायची, टाळी वाजवायची रे हो. श्री राधे. कन्हैया लाल की. परमात्मा सत्य स्वरूप आहे, परमात्मा चिद स्वरूप आहे आणि तिसरं काय, परमात्मा आनंद स्वरूप आहे. कथा समजली तर सांगत जा बरं, नाही समजली तरी सांगत जा. त्याचं स्वरूप कसं आहे, तो सत्य आहे, चिद आहे, आनंद आहे, हे त्याचं स्वरूप लक्षण झालं. आता त्याचं तटस्थ लक्षण सांगतात. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या विश्वाच्या उत्पत्तीला हेतू तो आहे. या विश्वाला निर्माण करण्यासाठी तो कारण आहे. हे विश्व त्यानं निर्माण केलं आहे. आपल्याला, या सृष्टीला नव्हे या समग्र विश्वाला त्यानं निर्माण केलेलं आहे. बघ, केलं तर किती गोड निर्माण केलंय बघा ना महाराज. तुम्ही विश्वात म्हणतोय मी, फक्त महाराष्ट्रात नाही, विश्वात. तुम्ही पहा, एका माणसाच्या अंगठ्याच्या ठशासारखा दुसऱ्या माणसाच्या अंगठ्याचा ठसा नाही. काय विश्व निर्माण केलं असेल, काय परमात्म्याची कलाकृती आहे हो. विचार करा तुम्ही. असं म्हणतात त्या सृष्टीमध्ये एका माणसाच्या चेहऱ्यासारखे 7 चेहरे असतात, पण ते सापडत नाहीत लवकर. सेम टू सेम लवकर सापडत नाहीत ते. पण किती गोड कलाकृती केली. काहींना बनवलं तर अगदीच काळं बनवलंय. ते दिवसभर साबण रगडू दमून गेले महाराज, ते काय गोरे व्हायना. काहींना केलं तर खूप सुंदर केलंय, काहींना उंची केली तर कमी केली, काहींना ज्यांची कमी ते दिवसभर लटकून दमून गेले. काय सृष्टी बनवली आहे, किती गोड बनवली. या सृष्टीतली सुंदरता ही त्याची आहे. फक्त आपल्याला ती सुंदरता शोधता आली पाहिजे. ज्याची नजर त्या परमात्म्याची सुंदरता शोधण्यासाठी तयार आहे, त्याला ती सुंदरता कळते महाराज. तुम्ही पहा, चैत्र संपल्यानंतर जो पहिला पाऊस पडतो ना, त्या पहिल्या पडलेल्या पावसाचा वास कधीतरी घेऊन पहा. हे काय गोड निर्माण केलंय त्यानं, विचार करा ना आपण. फुलातला सुगंध त्याचा आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं निर्माण केली, वेगवेगळी वृक्ष निर्माण केली, साप निर्माण केली महाराज. कसले साप आहेत हा. ही सृष्टी निर्माण केली त्याने. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या विश्वाला, या विश्वाच्या उत्पत्तीला हेतू तो परमात्मा आहे. तो थोडंसं गंभीर झाला
की सृष्टीचा ऱ्हास होतो. तो थोडासा हसला की सृष्टी निर्माण होते. हे त्याला कारण तो आहे, सृष्टी निर्माण करण्याला कारण तो आहे. आपल्याला जीवन देणारा तो आहे, आपल्याला पाणी देणारा तो आहे, आपल्याला श्वास देणारा कोण आहे? परमात्मा आहे. अरे आपल्याला नाम तुम्हारा तारनहारा, टाळी वाजवा सगळे. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. इसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर हो, कितना सुंदर हो. बोलो राम, बोलो राम, बोलो श्याम श्याम श्याम. 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 श्री राधे. हे गोविंद. सुर नर मुनि धर तुम दीवाने हैं, जो गाते हैं तेरी महिमा वंचित फल पाते. धन धन घड़ी समझो रे उसी को, धन धन घड़ी समझो उसी को. जब तेरा दर्शन होगा, इसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर. श्री राधे. कितना सुंदर होगा. तुम्हारा तारनहारा, तेरा दर्शन होगा. इसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा. कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा. कन्हैया लाल की. नाम तुम्हारा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा. ज्यानं एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली आहे, तो परमात्मा किती सुंदर असेल आपण विचार करा. तो श्रीकृष्ण परमात्मा किती सुंदर असेल आपण विचार करा. ज्या कृष्णाच्या नुसत्या दर्शनासाठी गोपींनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला होता, किती सुंदर असेल. या विश्वाच्या उत्पत्तीला तो कारण आहे. आणखी काय लक्षण आहे? तापत्रय विनाशाय. या तीनही तापांचा नाश करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आध्यात्मिक ताप, अधिदैविक ताप, अधिभौतिक ताप, या तीनही तापांचं नाश तो परमात्मा करतो. म्हणून श्रीकृष्णाय वयं नुमः. वयं आम्ही, नुमहा नमस्कार करतो. आम्ही सर्वजण त्या कृष्णाला नमस्कार करतो. पुढे ज्यांनी या श्रीमद भागवत सांगितलं त्या शुकाचार्यांना नमस्कार केलेला आहे. यम प्रव्रजन्तमनुपेतमुपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस् तौ सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. यम प्रव्रजंत मनुपेत मुपेत कृत्यम. ज्या व्यासांच्या पोटी ज्या शुकाचार्यांनी जन्म घेतला, हे शुकाचार्य म्हणजे सामान्य नाहीत महाराज. जे शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपून राहिले. किती वर्ष?
12 वर्ष. तुम्हाला समजती ना कथा? हां, तुम्ही माना हलवल्या म्हणजे मी बोलतो, माना हलवायच्या बंद झाले की कथा संपली. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये आईला त्रास व्हायला लागला. या शुकाचार्यांचे वडील, पिता, ज्यांना व्यास म्हणतात, त्या व्यासांना सांगितलं शुकाचार्यांच्या आई, नाव 12 वर्ष झाले पोरगा आतमध्ये बसलोय, बाहेर यायचं नाव घेईना, जरा सांगा समजावून, तुमचं लेकरू आहे. या आयांची गंमतच असते महाराज. पोरग चांगलं वागलं का माझ्यावर गेलं. झोपले नाही ना तुम्ही? पोरग चांगलं वागलं, काहीतरी चांगलं काम केलं पोरानं, पोरग माझ्यावर गेलं. आणि पोरानं काही वाकडं तिकडं केलं का तुमचं पोरग. आईने सांगितलं, हो तुमचं लेकरू ते 12 वर्ष झाले बाहेर येईना, जरा समजावून सांगा ना त्याला. नामदेवरायांनी किती गोड भाव सांगितलाय. 12 वर्ष ते पोरग लपलं. नामदेवरायांच्या शब्दांचा आधार घेऊन तुम्हाला त्यातली गंमत सांगतो. ज्या ग्रंथांना सुद्धा बारकावे टिपता आले नाहीत, ते बारकावे आमच्या संतांनी टिपलेले आहेत बघा. आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही तेवढी बारकावे. मला असं वाटतं भागवतालाही जो बारकावा दिसला नाही तो नामदेवरायांना दिसला. नामदेवराय म्हणतात, बामणाचे पोरं एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लप आले रे. पुढे काय, कापत कापत बाहेरी आले, ते नागवीची पळून गेले रे. 12 वर्ष ते आतमध्ये थांबलं. आईनं सांगितलं, व्यासमहर्षी गेले, सांगितलं, अहो जरा या बाहेर या, तुम्ही, तुमच्या आईला त्रास होतोय, 12 वर्ष झाले तुम्ही आतमध्ये जाऊन बसलात, या बाहेर. शुकाचार्यांनी आतून सांगितलं, बाबा मी बाहेर येणार नाही. का बाहेर येणार नाही? का बाहेर येणार नाही तुम्ही? तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. येणारे येत राहतील, तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष देत राहा. माझं काम काय? माझं काम काय सांगणं. मी इमानदारीने करतो की नाही? हां. तुमचं काम काय? मग तुम्ही तुमचं काम इमानदारीने करायचं. ज्यांचं ऐकणं हे काम आहे त्यांनी इमानदारीनं ऐकायचं, आणि ज्यांचं झोपायचं काम आहे त्यांनी इमानदारीनं झोपायचं. अहो 12 वर्ष झाले तुम्ही बाहेर येत नाही. काय येत नाही? या ना बाहेर. आतून शुकाचार्यांनी सांगितलं, बाबा मी बाहेर येणार नाही. का बाहेर येणार नाही? बाहेर आलं की माया पकडते. ही जी विष्णूची माया आहे ना, परमात्मा सांगतात ना, मम माया दुरत्यया, माझी माया आहे ती. ही जी विष्णूची माया आहे ती बाहेर आल्याबरोबर पकडते, आणि मायेनं पकडलं की माझं काम संपलं. मी बाहेर येणार नाही. व्यास महर्षी म्हटलं, अहो तुम्ही चिरंजीव कुणाचे आहात? तुम्ही माझे चिरंजीव आहात. मी व्यास आहे, माझ्यापासून तुमचा जन्म होतोय. आणि मी व्यास काय सामान्य नाही, मी वेदाची खंड केलेली आहेत. मी 17 पुराण लिहिलेली आहेत. या बाहेर. एक वेद, त्या वेदाचे 4 खंड. व्यासांचा विचार सांगत असताना ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत सांगितला, व्यासांचा अधिकार सामान्य नाही आहे. व्यासोच्छिष्ट जगत्रय, या जगतामध्ये जेवढं वाङ्मय निर्माण झालेलं आहे ते व्यास 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 अधिक उच्चिष्ट, व्यासोच्छिष्ट हे व्यासांचं उष्ट आहे. उष्ट आहे म्हणजे काय? या विश्वात निर्माण झालेलं प्रत्येक आध्यात्मिक वाक्य न वाक्य व्यासांचं आहे. अरे मी वेदाचे खंड केलेत, मी 17 पुराण लिहिलेत. या बाहेर. शुकाचार्य आतून म्हटले, येणार नाही. तुम्ही शब्द देता का? मला शब्द द्या कुणीतरी, मी बाहेर आलं की माया मला पकडणार नाही असा शब्द द्या, मी बाहेर येतो. व्यास महर्षी म्हटले, या बाहेर. मी शब्द देतो. मी तुमचा वडील आहे, मी व्यास आहे. गणितातलं तज्ज्ञ कुणी जर असेल तर तुम्हाला सांगतो, व्यास कशाला म्हणतात? व्यास हा जो सगळ्यांच्या बाजूने असतो त्याला काय म्हणतात? व्यास. मी व्यास आहे,
मी या सृष्टीच्या बाजूने आहे, मला सृष्टीनं या मायेनं मला पकडलेलं नाही, मी शब्द देतो या बाहेर. शुकाचार्य म्हणले तुम्ही शब्द देऊच नका. का? तुमच्या शब्दावर माझा विश्वासच नाही म्हणे. आणि तेव्हापासून बापाच्या शब्दावर विश्वास न ठेवण्याची परंपरा सुरू झाली. अरे मी व्यास आहे ना, मी 17 पुराणं लिहिलेत ना, का माझ्या शब्दावर विश्वास नाही तुमचा? शुकाचार्याने सांगितलं तुम्ही मला शब्द देऊ नका, तुमच्या शब्दावर माझा विश्वास नाही. जर तुम्हाला मायेनं पकडलं नसतं तर माझा जन्मच झाला नसता. अरे ज्या अर्थी माझा जन्म होतोय त्या अर्थी तुम्हाला सुद्धा मायेनं पकडलं, तसं माझा जन्मच झाला नसता. काय तुम्ही शब्द देता मला? मला या त्यानं शब्द द्यावा ज्याच्या ताब्यात माया आहे. माया कोणाच्या ताब्यात आहे? कृष्णाच्या, भगवंताच्या. त्याने सांगितलं ना, मम माया, माझी माया आहे ती, त्याच्या ताब्यात आहे ती माया. त्यानं शब्द दिला तर येतो बाहेर. भगवान परमात्मा स्वतः हजर झाला आणि भगवंतानं स्वतः शुकाचार्यांना शब्द दिला, शुकाचार्य या तुम्ही बाहेर, नाही तुम्हाला माया पकडणार. तरीही नामदेवरायांचा आता बारकावा सांगतो. नामदेवराय म्हणतात ज्याच्या ताब्यात माया आहे त्याने विश्वास दिला तरीही कापत कापत बाहेर आले, घाबरतच बाहेर आले. एवढा मायेवर अविश्वास शुकाचार्यांचा. आणि हे शुकाचार्य अवतरित झाल्यानंतर ते नागवेची पळून गेले रे. ते नागवेच पळायला लागले. पळत असताना पुत्रमोहाने मोहित झालेले व्यासमहर्षी शुकाचार्यांच्या पाठीमागे मुलाकडून लागले. शुकाचार्य लक्ष देत नाहीत, पण तरवाहा अभिनेदू, तरव शब्दाचा अर्थ होतो वृक्ष. अभिनेदू, शुकाचार्यांच्या व्यासांच्या शब्दाला झाडांनीच वृक्षांनीच ओ म्हणून आवाज द्यायला सुरुवात केली. एवढं शुकाचार्यांचा आणि या सृष्टीची वृत्ती एकमय झालेली होती. व्यास महर्षी आवाज देत होते आपल्या पुत्राला, पण पलीकडून आवाज येत होता वृक्षांचा. झाड त्याला होकार देत होते. एवढा मोठा अधिकार शुकाचार्यांचा महाराज. ज्या शुकाचार्यांनी श्रीमद भागवताचा ग्रंथ सांगितला. पण हा अधिकारही काही सर्वसामान्यपणे प्राप्त झालेला अधिकार नाही आहे. श्रीमद भागवत कथा सांगायची आहे. कथा सांगूच का आता? ऐका, सांगतोच आता. ऐकताय तुम्ही म्हणून सांगतो. कथा सांगणं वेगळं, ऐकताय ना? कथा सांगणं वेगळं, कथा ऐकणं वेगळं आणि कथा करणं वेगळं. आपण सहज म्हणतो, काय महाराज कुठून आलात? काय नाही, चिचोंनी पाटीलला कथा केली. हे कथा करणं नाहीये. इथं दोनच भाव चालू आहेत, कथा सांगणं आणि कथा ऐकणं. कथा करणं आपल्यापासून खूप लांब आहे. आणखी तुम्ही म्हणाला असं कसं महाराज? तर विस्तार केला तर सगळी कथा याच्यातच होऊन जायची. धावतो सांगतो. असं आहे, शुकाचार्यांनी जी शब्द सांगितले ते शब्द कानात घेऊन ते अंतःकरणपूर्वक कानामध्ये श्रवण करायचे. याला म्हणतात ऐकणं. ऐकणं म्हणतात याला. शब्द न शब्द ऐकायचा. ऐकल्यानंतर ती कथा मनात बसवायची, ती कथा शिकायची आणि ती कथा सांगायची. आम्ही बोलून दाखवणं हे 2 नंबरला येतं बरं. आणि त्याच्याही पुढचा भाव काय का? कथा श्रवण करायची. एक ना एक शब्द कानामध्ये घ्यायचा, त्या शब्दाचा अर्थ जाणायचा. नुसता अर्थ नाही, त्या शब्दाच्या पाठीमागचा भाव जाणून घ्यायचा आणि तो भाव अंतःकरणात रुजवून घरी घेऊन जायचं. घरी गेल्यानंतर ज्यावेळेला अंथरुणावर आपण पडू त्यावेळेला प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून, त्या भाव जाणून, जे काही आज दिवसभर कथेमध्ये झालंय, आज 3 तासामध्ये जे काही झालं ते सगळं पुन्हा त्याला मनन असं म्हणतात. पहिलं काय? श्रवण. दुसरं काय?
मनन, ते मनामध्ये पुन्हा रिपिटेशन करायचं, त्याला रिन्यू करायचं, ज्याला मनामध्ये पुन्हा आठवायचं. महाराजांनी आज काय सांगितलं, आज शुकाचार्यांचा भाव काय सांगितला, आज परीक्षितीचा भाव काय सांगितला, आज कुठला संवाद सांगितला, हा सगळा विचार मनन करायचं आणि जे जे श्रवण केलं ते सगळं आचरणामध्ये आणायचा प्रयत्न करायचा. त्याला म्हणतात कथा करणं. कथा नुसतं ऐकणं वेगळं, ऐकून सांगणं वेगळं आणि ती कथा करणं वेगळं. संतांनी भक्तांनी कथा केली, त्यांनी कथा सांगितली नाही. फक्त कथा सांगण्याचं काम आमचं, फक्त सांगणे. पण संतांनी कथा सांगितली, कथा केली. तुकोबराय गोड सांगतात ना, करू याची कथा नामाचा गज, आम्हा संसार काय करे. कथा करणं आहे महाराज. कथा ऐकत असताना आम्हाला त्या कथेमध्ये प्रविष्टित होता आलं पाहिजे, याला कथा करणं म्हणतात. राधा भगवान कृष्णाकडे गेली. राधा सर्व गोपींच्या समयमध्ये रासक्रीडा करते. ती रासक्रीडा भगवान परमात्मा फक्त राधेसोबत आणि गोपींच्या सोबत करत नाही, त्या रासक्रीडेमध्ये आम्हालाही सम्मिलित होता आलं पाहिजे, त्याला म्हणतात कथा करणं. मी सोपा भाव सांगतो आपल्याला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जेव्हा अवतार झाला आणि गोकुळात परमात्मा जन्माला आला, कथा करणं कशाला म्हणतात ते सांगतो. कथा सांगतो विस्तारानं, पुन्हा सांगणारच आहे चौथ्या दिवशी. ज्या वेळेला परमात्मा अवतारला आला ना, त्यावेळेला गोकुळामध्ये सगळीकडे आनंद झाला बघा. आणि सगळ्या गोपिका एकमेकांना सांगायला लागल्या, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. बरोबर आहे की नाही? ही गवळण जवळजवळ सगळ्यांच्या पाठ आहे. पण याच गवळणीतून मी तुम्हाला कथा कशी करतात ते सांगतो. जनाबाई महाराज म्हणतात, कृष्ण जन्माला आल्यानंतर सगळ्या गवळणी एकमेकींना सांगायला लागल्या, कृष्ण जन्माला आला, कृष्ण जन्माला आला. मग कोणी काय करत होतं. कोणी सुंटवडे वाटत होतं, कोणी तोरणं बांधत होतं, कोणी गुडिया उभारत होतं. बरोबर की नाही? जनाबाई महाराज म्हणतात, मी तिथं होते. हे स्वतः प्रविष्टित होणं आहे. मी तिथं होते. मी काय केलं, जुन्या काळामध्ये जर भरपूर दिवसांनी लेकरू झालं तर महिला मंडळी काय करायच्या, हांडा घ्यायचा, तो हांडा पाण्याने भरायचा आणि तो हांडा घेऊन टपकन जाऊन ज्याच्या घरी लेकरू झालं त्याच्या दारामध्ये रिचवायचा. त्याला काय म्हणतात, हेल घालणं. जनाबाई महाराज फक्त कथा सांगत नाहीत, जनाबाई महाराज कथा करतात. जनाबाई महाराज म्हणतात, मी काय केलं, कोणी गुढिया उभारत होतं, कोणी तोरणं बांधत होतं, कोणी सुंटबडे वाटत होतं. मी काय केलं, मी टप्पन गेले, एक हांडा घेतला, तो हांडा भरला, पळत पळत गेले आणि नंदाच्या वाड्याच्या समोर तो हांडा मी काय केलं, रिचवला. दाशी जणी हेल घाली. याला म्हणतात कथा करणं. आपल्यालाही त्या कथेमध्ये प्रविष्टित होता आलं पाहिजे, आपल्याला त्या कथेत जाता आलं पाहिजे. ही कथा करणं आहे. ऐकणं तर चालूच आहे दररोज. ऐकणारे भरपूर आहेत, सांगणारे महाराज उघडू वाट लावले. आपण कथा करता आली पाहिजे. एक मूर्तिकार होता, मूर्तिकार. त्या मूर्तिकारानं 3 मूर्ती बनवल्या सारख्याच, ज्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. आम्ही लहान असताना पेपरला यायचं बघा, फरक स्पष्ट करा. 2 चित्र असायचे आणि त्या चित्रामध्ये काहीच नाही महाराज, उगं एखाद्या फांदीवर एखादं पाखरू कमी असायचं, तेवढाच फरक, कळतच नव्हता फरक. अशा 3 मूर्त्या बनवल्या. एकाही मूर्तीमध्ये थोडा सुद्धा फरक सापडत नव्हता. अशा 3 मूर्ती लोक बघायला यायचे. त्या प्रदर्शनीमध्ये ते ठेवलं. लोक बघायला आले की लोक विचारायचे, का हो मूर्तिकार साहेब, मूर्तीची किंमत? तर म्हणला, साहेब ही एक मूर्त आहे 500 रुपयाला, ही दुसरी मूर्ती 10,000 रुपयाला आणि तिसरी मूर्ती 1,00,000 रुपयाला. असं कसं? दिसताना मूर्ती सारख्या दिसतात, काही फरक दिसत नाही. एकाच धातूच्या बनवलेल्या, एकाच मूर्तिकारानं बनवलेल्या, सेम टू सेम सारख्याच मूर्ती
एवढा किमतीमध्ये फरक कसा? तो मला साहेब फरक तुम्ही सांगायचा. फरक मी नाही, फरक तुम्ही सांगायचा. लोक यायची, बघायची, निघून जायची. अहो कुणालाच फरक कळे ना महाराज. एक साधू तिथून चालला होता. साधू हुशार होता. साधूनं ते पाहिलं आणि साधूनं त्या मूर्तिकाराकडं पाहिलं. साधूच्या लक्षात आलं, हा मूर्तिकार, जिथं भागवत कथा असेल, जिथं रामकथा असेल, जिथं शिवमहापुराण कथा असेल, तिथं हा मूर्तिकार असतोच. कथा ऐक, एक वाक्य सांगतो. नेहमी जो माणूस सत्संग करतो ना, त्याच्या चेहऱ्यावरची आभा, प्रभा, त्याचं तेज वेगळं असतं. जो नेहमी कथा श्रवण करतो ना, त्याचा चेहरा नेहमी काहीतरी सांगत असतो. तर महात्म्याने सांगितलं, म्हणे तुम्ही कथेला असता? हो 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 महाराज, असतो मी, असतो कथेला. काय भानगड आहे एवढी गर्दी? काय नाही महाराज, तीनही मूर्ती आहेत, एकाच धातूपासून बनवलेल्या आहेत, सारख्याच आहेत. एका मूर्तीची किंमत 500 रुपये, एका मूर्तीची किंमत 10,000 रुपये आणि एका मूर्तीची किंमत 1,00,000 रुपये. फरक तुम्ही सांगायचा आहे महाराज. तर महाराज हुशार होते, अर्थात जुन्या काळातले महाराज होते ते. त्याने एक सुतळी घेतली. सुतळी माहिती आहे का? तुम्ही सगळे महाराष्ट्रातच राहता ना, का राजस्थानमध्ये? महाराष्ट्रात राहता. सुतळी घेतली. आणि अशी सुतळी बारीक केली, अशी वळकटी केली, त्याची बारीक दोरा तयार केला. आणि पहिली जी मूर्ती, त्या मूर्तीच्या कानात सुतळी घातली. इकडून सुतळी घातली महाराज, इकडून बाहेर आली. महात्मे म्हटले, मूर्तिकार साहेब 500 रुपयाला आहे मूर्ती, बरोबर आहे की नाही? हो बरोबर आहे साहेब, 500 रुपयाला आहे, बरोबर आहे. दुसरी जी होती ना, ती सुतळी पुन्हा बारीक केली आणि दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती सुतळी कानातून गेली, तोंडातून बाहेर पडली. म्हणजे ही 10,000ची, बरोबर आहे की नाही? 10,000 म्हणजे दिवसाला 10,000. बरोबर आहे की नाही? हो बरोबर आहे साहेब, 10,000ची. आणि तिसरी मूर्ती, ती सुतळी कानात घातली. ती सुतळी जशी कानातून घातली तशीच ती सुतळी गायब झाली, बाहेर आलीच नाही. महात्मे म्हटले, साहेब ही 1,00,000 रुपयाची, बरोबर आहे की नाही? म्हणले बरोबर साहेब. फरक कसा कळाला? कथा ऐकून जो इकडून बाहेर काढतो तो सामान्य श्रोता 500 रुपयाचा. कथा ऐकून जो बोलून दाखवतो तो 10,000 रुपयाचा. आणि कथा ऐकून जो आतमध्ये साठवतो तो 1,00,000 रुपयाचा श्रोता. याला म्हणतात कथा करणं. कथा केली पाहिजे. कथा फक्त न ऐकता, ती बोलून न दाखवता, जसे आम्ही शब्द श्रवण करतो त्या सगळ्या शब्दांना अंतःकरणामध्ये साठवून त्या पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि खरं सांगू तुम्हाला, कथा श्रवण केल्यानंतर ज्याच्या अंतःकरणामध्ये कथा प्रविष्टित होते ना, ज्याला कथा जगता येते ना, त्याच्यासारखा पुण्यात्मा दुसरा कोण नाही महाराज. कथा जगता आली पाहिजे. जीवन कृष्णमय करता आलं पाहिजे. जीवन भगवंतमय करता आलं पाहिजे. सांगू, जाऊ दे आता, आयुष्यभर आपल्या प्रपंच पाठीमागच आहे, पण जाऊ दे, आयुष्यभर जरी कृष्णमय जीवन नाही करता आलं, निदान 7 दिवस तरी 7 दिवस तरी आपल्याला कृष्णमय होता आलं पाहिजे. म्हणून हे कथा सांगणं एवढी सोपी गोष्ट नाही. खूप नियम आहेत, खूप काही गोष्टींना जिंकावं लागतं. ज्या शुकाचार्यांनी ही कथा सांगितली, खूप परीक्षा उत्तीर्ण केल्या शुकाचार्यांनी. असे शुकाचार्य पोटातून जन्माला आले लगेच कथा सांगायला बसले असं नाही. शुकाचार्य जन्माला आल्यानंतर निघाले, नागवेची पळू लागले आणि सगळ्यात अगोदर शुकाचार्य गेले जनकांकडे. परीक्षा किती द्याव्या लागतात बघा. शुकाचार्य कथा सांगतात म्हणजे एवढं सोपं नाही. कारण श्रीमद भागवत कथा सांगायची असेल तर 2-3 गोष्टी जिंकाव्या लागतात, सांगणारालाही आणि ऐकणारालाही. पहिलं काम जिंकावा लागतो.
क्रोध जिंकावा लागतो आणि लोभ जिंकावा लागतो. काम, क्रोध, लोभ ही अंतःकरणातून बाहेर काढून टाकावे लागतात. तेव्हा कथा करण्याचा अधिकार आहे, कथा सांगण्याचा अधिकार आहे आणि कथा ऐकण्याचा अधिकार आहे. उत्तरेमध्ये आपण कथा पाहतो, एवढे नियमबद्ध कथा सांगणारी मंडळी आहेत आणि कथा ऐकणारी मंडळी आहेत. शुकाचार्य जेव्हा जनकांच्याकडे गेले त्यावेळेला तप्त ऊन पडलेलं होतं. दिगंबर अवस्थेमध्ये शुकाचार्य, पायामध्ये खडावा नाहीत, अंगावर कुठलं वस्त्र नाहीये, करदुडा सुद्धा नाहीये, अशा अवस्थेमध्ये. आणि ज्यावेळेला जनकाच्या महालाच्या बाहेर गेले त्यावेळेला त्या दरबारांना त्यांनी सांगितलं, मी शुक आलोय, मला जनकांना भेट घ्यायची आहे, निरोप द्या. त्यांनी हात जोडले, सांगितलं, महात्मन आम्ही आदेश घेऊन येतो, तोपर्यंत इथं उभं राहा. ऐकताय ना तुम्ही? आम्ही आदेश घेऊन येतो तोपर्यंत इथं थांबा. ऊन पडलेलं होतं, खाली वाळू होती, उन्हामध्ये शुकाचार्य उभे राहिले. ते सेवक आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा बाहेर येऊन सांगितलं, महात्मन 3 दिवसापर्यंत आपल्याला जनकांची भेट होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला वाट पाहत उभं राहावं लागेल. किती दिवसापर्यंत? 3 दिवस. 3 दिवस शुकाचार्य उन्हामध्ये, अंगावर कपडा नसताना, पायात खडावा नसताना उन्हामध्ये तळपत उभे राहिले. 3 दिवसानंतर ते सगळे सेवक आले, सांगितलं, महात्मन आता आतमध्ये या. शुकाचार्यांना वाटलं आता तरी भेट होईल. आतमध्ये आले महाराज. जनकपुरीमध्ये त्या महालात प्रवेश केला. जसं महालात येऊन बसले, सुंदर अशा स्वरूपाची गार हवा आली. वृक्ष, वेली फुललेल्या होत्या, फुलांचा वास सुटलेला होता. पक्षी गुंजराव करत होते. सुंदर मधुर अशा स्वरूपाचं पाणी वाहत होतं महालामध्ये. आणि एक फुलांनी सुशोभित केलेलं आसन, झोपाळा शुकाचार्यांना बसण्यासाठी दिला. 3 दिवस जे शुकाचार्य उन्हात उभे होते त्या शुकाचार्यांना अशा अवस्थेमध्ये आणून बसवलं. आणि पुन्हा ते सेवक आले, सेवकांनी सांगितलं, महात्मन तुम्हाला आणखी 3 दिवस वाट पाहावी लागेल. शुकाचार्याच्या झोपाळ्यावर बसले. ज्या झोपाळ्यावर सुंदर असं पाणी वाहत होतं, पक्षी गुंजराव करत होते, बदकं असे खूप सुंदर पाण्यामध्ये नाचत होते, फुलं उमललेली होती. आणि जनकपुरीतल्या जेवढ्या सुंदर कन्या होत्या त्या सगळ्या सुंदर कन्या जनक महाराजांनी शुकाचार्यांच्याकडे पाठवून दिल्या. शुकाचार्य ज्या आसनावर, फुलांनी सजलेल्या आसनावर बसलेले होते, त्या आसनाच्या समोर येऊन त्या सुंदर अशा कन्या नृत्य करू लागल्या. 3 दिवस त्या सुंदर कन्या नृत्य करत होत्या. दिवसापर्यंत नृत्य चालू होतं. पण 3 दिवसामध्ये आपली नजरही शुकाचार्यांची वर झाली नाही. आणि मग 6 दिवसानंतर शुकाचार्यांना निरोपाला आता तुम्हाला भेटायला जायचं. 3 दिवस उभे राहिले. हा निरोप व्यासांचा होता जनकांना. ज्याला भागवत कथा सांगायची किंवा मी ज्याला भागवत शिकवणार आहे त्याचा काम जिंकला पाहिजे, त्याचा क्रोध जिंकला पाहिजे. जो व्यक्ती 3 दिवस उन्हामध्ये तळपत उभा राहतो आणि ब्र शब्दही बोलत नाही, याचा अर्थ त्यांनी क्रोध जिंकलेला आहे. 3 दिवसामध्ये ज्या शुकाचार्यांच्या समोर सगळ्या वस्तू, सगळं वातावरण अनुकूल असताना, शहरातल्या सगळ्या सुंदर कन्या समोर नृत्य करत असताना ज्यांनी वर नजरही केली नाही, त्या शुकाचार्यांनी कामही जिंकला होता, क्रोध जिंकला. असे शुकाचार्य, त्या शुकाचार्यांना आम्ही वंदन करतो. सुंदर असं आपण भजन करूयात आणि पुढच्या कथेला प्रारंभ करूयात. सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि सगळ्यांनी पाठीमागं भजन म्हणायचं. नारायण नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण भज मन नारायण 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 सगळ्यांनी म्हणायचं आहे. नारायण नारायण भज मन ऐका 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 आता काय झालंय, तुम्ही थोडी लांब गेलात, तुमचा काय आवाज मला येत नाही. आता मी पुढे म्हणेल यांच्यापेक्षा जास्त तुमचा आवाज आला पाहिजे. नारायण 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 नारायण. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण.
नारायण भजवण नारायण वा नारायण भजवण नारायण. आता टाळी वाजून सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. असं 7 दिवस सगळ्यांनी भजन करायचं आहे. चला आता आपण सगळेजण नैमिषारण्यात जाऊयात आणि गेल्यानंतर 7 दिवसांनी पुन्हा पाठीमागे या बरं, तिथं मुक्काम कराल. नैमिषारण्याची गोड अशी भूमी, ज्या भूमीमध्ये 88,000 ऋषीमुनी आहेत आणि या 88,000 ऋषीमुनींचं जीवनच कथा आहे. 1,000 वर्षाचा संकल्प त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. आणि सगळ्यात विशेष गोष्ट सांगतो ती म्हणजे ही सगळे ऋषीमुनी गृहस्थ आहेत. त्यांच्या जीवनामध्ये संकल्पच हा आहे की 1,000 वर्षापर्यंत फक्त कथा सांगणे आणि कथा श्रवण करणे. वेगवेगळ्या पुराणांच्या कथा 88,000 ऋषीमुनी एकत्रित येऊन संकल्प केलेला. ज्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींचे प्रपंच आहेत आणि 88,000 कुटिया आहेत. दुसरं कुठलंच काम न करता त्यांच्यातलाच एखादा कथा सांगण्यासाठी बसायचा आणि बाकीची कथा श्रवण करायची. पुन्हा एक कथा झाली की लगेच दुसरा कथा सांगण्यासाठी बसायचा. असं ज्यांचं जीवन, ज्यांनी कथेसाठी आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे. आता जसं आपण 7 दिवसाचा संकल्प केला आणि सगळ्यांनी सांगितलं की महाराज, स्वप्नील महाराजांना सांगितलं महाराज आपल्याला भागवत कथा करायची. 7 दिवसाचा आपला संकल्प आहे. आता तसं जर बारीक बघितलं, कथाकार सांभाळणं खूप अवघड आहे. कथाकार, त्याची सगळी सोबतची मंडळी खूप अवघड आहे. पण आपण सर्वांनी ती तयारी दाखवली आणि या यज्ञाला या ठिकाणी प्रारंभ केला. अशा 88,000 ऋषी मुनी एकत्रित येऊन कथेला प्रारंभ करतायत. आणि आज यांच्यामध्ये एका मोठ्या महात्म्याचं आगमन झालं, ज्यांना सूतजी असं म्हणतात. या सूतांचं वय कमी आहे, 20 वर्षाचं वय आहे. आणि जे ऋषीमुनी समोर बसलेले आहेत ते कोणी 1000 वर्षाचं, कोणी 2000 वर्षाचं, कोणी 20,000 वर्षाचं, एवढं आयुष्य या ऋषीमुनींचं. आणि या ऋषीमुनींच्या मध्यात आज सूतांचं आगमन झालं. सगळ्यांना खूप आनंद झाला. सूत महर्षी आल्याबरोबर सगळी ऋषीमुनी उठून उभे राहिले. हा कथेचा नियम आहे बरं, सगळ्यांनी ध्यानात ठेवा. व्यासजी ज्यावेळेला कथा सांगण्यासाठी येतात
त्यावेळेला त्यांचं आगमन मंडपात झाल्याबरोबर श्रोत्यांनी उठून उभं राहायचं असं असा नियम आहे. सुतांचं वय 20 वर्षाचं आहे, पण 1000 2-2 हजार वर्ष जगणारी मंडळी त्यांना पाहिल्याबरोबर जागेवर उठून उभी राहिली आणि सगळेजण त्यांचं दर्शन घ्यायला लागले. सुतजी म्हणतात, अरे तुम्ही माझं दर्शन का घेतात? आपण सर्वजण माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, ज्ञानाने मोठे आहात, तपाने मोठे आहात, अधिकारानं आपण सर्वजण मोठे आहात, तुम्ही माझं दर्शन. त्या सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलं, महात्मन, आम्ही तुमच्या वयाचं दर्शन घेत नाहीयेत, आम्ही तुमच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाचं दर्शन घेत आहोत. आणि या सृष्टीमध्ये विद्वान सर्वत्र पूज्यते. ज्ञानाला सगळ्यात जास्त किंमत आहे. म्हणून तुम्ही किती दिवस जगलात हे महत्वाचं नाही, तुम्ही जगून किती ज्ञान प्राप्त करून घेतलं हे खूप महत्वाचं आहे. मी ज्ञान म्हणतो म्हणजे हे आध्यात्मिकच ज्ञान असेल असं माझं म्हणणं नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्यातले तपस्वी बना. तुम्ही शिक्षण क्षेत्रात कार्य करत असाल तर शिक्षण या क्षेत्रातलं ज्ञान ते तुम्हाला पूज्य बनवतं. तुम्ही जर वैज्ञानिक क्षेत्रात असाल, मग तुम्ही कुठल्या जातीचे आहात, तुम्ही विवाहिक आहात का, तुम्ही कुठल्या कसं जीवन जगलात याला महत्त्व नसतं. तुम्ही अब्दुल कलाम जरी असलात तरी आमच्यासाठी पूज्य आहात. कारण ती पूज्यता ही तुमची नाही आहे, तुमच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाची आहे. तुम्ही आहात 20 वर्षाचे पण ज्ञानी आहात. आम्ही जे प्रणाम करतो, आम्ही जे नमस्कार करतो, जे दर्शन घेतो ते तुमच्या ज्ञानाला घेतो आहोत. आम्ही अज्ञानामध्ये भ्रष्ट झालेलो आहोत. आमच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि आमच्या ठिकाणचं असलेलं अज्ञान दूर करण्यासाठी तुमच्या ठिकाणी कोटी सूर्य इतकं ज्ञान आहे. आता जे समोर बसले होते ते सुद्धा काय अज्ञानी होते असं नाही. ते जरी स्वतःला अज्ञानी म्हणत असले तरी मोठ्या माणसाचं लक्षणच आहे महाराज. मोठी माणसं स्वतःला कधीच मोठं म्हणत नसतात. त्याच्याही पुढे बोलू का? मोठी माणसं स्वतःला मोठं म्हणत नसतात असं नाही. जे स्वतःला मोठं म्हणत नसतात तीच मोठी असतात. माणसानं स्वतःला लहान समजलं पाहिजे. तुकोबारांनी सुद्धा भावना सांगितली, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. स्वतःला लहान म्हणून घ्यायचं महाराज. आणि जर आपल्याला स्वतःला लहान समजता आलं ना, कमीपणा घेत जा. कमीपणा घेतला की सगळं भेटतं. सासवांनो, कमीपणा घ्यायचा. ज्याला लहान होता आलं ना, मग मुंगी साखरीचा रवा. साखर त्यालाच खायला भेटते महाराज, लहान होता आलं. हा लहानपणाचा भाव अंतःकरणात धारण केला पाहिजे. त्याने सांगितलं, महात्मन, आम्ही अज्ञानाने ग्रासलेले आहोत, आम्ही अज्ञानी आहोत आणि आमच्या ठिकाणचं अज्ञान दूर करण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्या ठिकाणी आहे. आणि ते सामर्थ्य सामान्य नाहीये. कोटी सूर्य समप्रभ, अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सूताख्या ही कथासारम मम कर्ण रसायनम. जीवाच्या ठिकाणी असणारा अज्ञानरूपी अंधकार दूर करण्यासाठी आपण कोटी सूर्याचे समान आहात. आपण आम्हाला कथा सांगावी आणि ती आम्ही श्रवण करावी. आपण आम्हाला कथा सांगा. आपण आम्हाला अशी कथा सांगा की जी कथा श्रवण केल्यानंतर आमच्या ठिकाणचं अज्ञान निघून जाईल. ती कथा श्रवण करण्याची आमची इच्छा आहे. हरि की कथा सुनाने वाले, कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुना
कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि बोल। हम भूल रहे थे वन में, खो बैठे थे तन में। हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में। प्रभु राह बताने वाले, यह राज बताने वाले, प्रभु राह बताने वाले, यह राज बताने वाले, बोला अमृत पान पिलाने वाले, प्रभु सुधा पिलाने वाले, हमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि बोल। कन्हैया लाल की, गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी सरकार की। शौनकजी सुतांना विचारतात, महाराज आम्हाला कथा सांगा ज्या कथेने आमच्या जीवनाचं कल्याण होईल, जी कथा श्रवण केल्यानंतर आमच्या जीवनाचा उद्धार होईल, आमच्या ठिकाणचं अज्ञान निघून जाईल, अशी कथा आम्हाला सांगावी. सूत महर्षी म्हणतात, तुम्हाला कथा कशाला ऐकायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या ठिकाणी अज्ञान, तुम्हाला काय कमी आहे. देवाकडे येणारी माणसं दुःख जीवनात आलं तर येत असतात. अरे तुम्ही सुखाने ओतप्रोत भरलेले आहात, तुमच्या ठिकाणी इत्यंभूत जीवनात सुख आहे, तुम्ही परमानंदाच्या अवस्थेवर पोहोचलेले आहात, तुम्हाला आता कुठलं सुख पाहिजे. माणसं सत्यनारायणाची कथा घालायची म्हटलं तरी कारण लागतंय लोकांना. देवाकडे लोक येतात ते दुःख आल्यानंतर, सुखी माणसं देवाकडे येतात का. तुमच्या जीवनात काय दुःख आहे, कशासाठी कथा ऐकायची म्हणता. उत्तर खूप गोड दिलं शौनकांनी. त्याचे 88,000 ऋषी आहेत, त्यांना शौनक म्हणतात. त्या शौनकांनी सांगितलं, महात्मन कथा तुम्ही आम्हाला सांगा, पण आमच्या योगानं जगाचं कल्याण होईल अशी कथा सांगा. कथा श्रवण आम्हीच करणार आहोत, कथा ऐकायची आम्हाला. कथा ऐकण्याची आम्हाला जरी गरज नसली तरी आमच्या योगानं जगाला ती ऐकायला भेटली पाहिजे. मला साधा भाव सांगा, शौनकांनी जर सुतांना ही कथा विचारली नसती तर आपल्याला इथं बसून ऐकता आली असती का. आणि आपल्यासारख्या हजारो भक्तांचा उद्धार झाला असता का.
गीता एका अर्जुनानं श्रवण केली, पण त्या एका अर्जुनामुळं सगळ्यांचा उद्धार झाला. जर त्या अर्जुनाला मोह झालाच नसता आणि त्याला जर विषाद प्राप्तच झाला नसता तर गीता आपल्याला भेटलीच नसती. म्हणून मी कायम सांगत असतो, गीता जर हातात घेतली, श्रीमद भगवद्गीता जर हातात वाचण्यासाठी घेतली, तर पहिला अध्याय अर्जुनाचा जो विषाद आहे, तदनंतर अर्जुनाला जी भगवंतानं गीता सांगितली, गीता वाचत असताना ही गीता अर्जुन ऐकतोय असा भ्रम करून घेऊ नका. ही भगवान परमात्मा मलाच सांगतोय असं समजून घ्या. कारण अर्जुन म्हणजेच आपण आहोत. गीता सांगितली. तुम्हाला सांगतो मी, आपल्या जीवनात कुठलाही प्रश्न पडू द्या, कितीही क्लिष्ट, कितीही खराब जीवन असू द्या, कितीही दुःखमय जीवन असू द्या, आणि असा प्रश्न असेल, अशी अडचण असेल, असं दुःख असेल की ज्या जीवनामध्ये आपल्याला त्याचं उत्तरच भेटत नाही, फक्त गीता उघडा. गीतेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर सापडल्याशिवाय राहणार नाही. का? कारण ती अर्जुनाला सांगितलेली आहे. अर्जुनांच्या दुःखाचं निवारण केलंय गीतेमध्ये. आणि अर्जुन म्हणजे दुसरा नाही, ते आपणच आहोत. वपू काळेंचं पुस्तक आहे, वपू काळे, साहित्य क्षेत्रातलं मोठं नाव आहे आपल्या मराठी सारस्वतातलं वपू काळे. त्यांचं एक पुस्तक आहे, खूप गोड पुस्तक आहे, भेटलं तर वाचा. पुस्तकाचं नाव आहे आपण सारेच अर्जुन. अर्जुनाच्या जीवनामध्ये जी जी प्रश्न निर्माण झाले, त्या सगळ्या प्रश्नांची सांगड त्यांनी आपल्या जीवनाशी घातलेली आहे. कुणाला विषाद होत नाही, कुणाला मोह होत नाही, आपण सगळेच मोहग्रस्त आहोत. आणि आपल्यासारख्याला जर मोह झाला, विषाद झाला, तर आपल्याला गीता त्याचं उत्तर देते. म्हणून परमात्म्यानं तत्वज्ञान सांगितलं, ते अर्जुनाला जरी निमित्त केलेलं असलं तरी ते आपल्यासाठी आहे. तसं सुतांनी भागवत कथा सांगितली, ती शौनकांना जरी निमित्त असली तरी ती आपल्यासाठी आहे. आपल्याला ती श्रवण करायची आहे आणि आपल्या जीवनाचं दुःख दूर करायचं आहे. म्हणून शौनक म्हणतात, सांगा आम्हाला, पण कल्याण समाजाचं होणार आहे. आणि संतांचं हे लक्षण असतं. सूतजी व्यासपीठावर बसले आणि शौनकजी सुतांना प्रश्न विचारतायत. शौनकजी म्हणतात, सूतजी, ज्या जीवनाचा क्षणाचाही भरवसा नाही, त्या जीवाने जर स्वतःचा उद्धार करायचं ठरवलं तर त्याने काय केलं पाहिजे? आपण कीर्तनामध्ये अनेक वेळेला प्रमाण ऐकतो, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. आम्ही कीर्तनामध्ये 2-2, 3-3 चाली लवलव म्हणतो, पण कीर्तनानंतर आम्हाला जर विचारलं, महाराज आता कुठं जायचं? घरी. ज्या क्षणाचा भरवसा नाही, त्या जीवानं उद्धारासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे क्षणामध्येही त्याचा उद्धार होऊ शकेल. सूत महर्षी सांगतात, ज्या जीवाला स्वतःच्या उद्धाराची काळजी निर्माण झालेली आहे आणि ज्या जीवाला स्वतःच्या उद्धाराची चिंता लागलेली आहे, त्याने श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं की त्याचा उद्धार झाला. त्याने श्रद्धेनं त्याचं श्रवण करावं, श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्रवण करावं. जोपर्यंत तो श्रवण करतोय तोपर्यंत संसाराचा, प्रपंचाचा मोह, प्रपंचाची काळजी ही दूर ठेवून फक्त कृष्णाविषयी श्रवण करावं. त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. असा मोक्ष महाराज कोणाला भेटलाय का? सूत महर्षी सांगतात, हे भागवत ग्रंथ काय सामान्य ग्रंथ नाहीये, हा अगाध अशा स्वरूपाचा ग्रंथ आहे. अरे, स्वर्गातील जीवांनाही या ग्रंथाचा मोह झाला होता. स्वर्गामध्ये ज्या वेळेला शुकाचार्य परीक्षितेला कथा सांगण्यासाठी बसले, परीक्षितीला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप लागला, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या 7 दिवसामध्ये उद्धार होण्यासाठी त्यानं भागवत श्रवण केलं.
पण ज्यावेळेला शुकाचार्य कथा सांगण्यासाठी बसले त्यावेळेला स्वर्गातल्या लोकांना समजलं की 7 दिवसात मोक्ष. योगी जपी तपी अहोरात्र तपश्चर्या करतात, त्यांना मोक्ष भेटत नाही, तो देव स्वप्नात सुद्धा येत नाही. आणि हा परीक्षिती 7 दिवसामध्ये मोक्ष शुकाचार्य त्याला देणार आणि भागवत कथा सांगून देणार. ही भागवत कथा आपल्यालाही भेटली पाहिजे असं सगळ्या देवतांना वाटलं. आणि स्वर्गातली देवत अमृत कलश घेऊन आले शुकाचार्यांकडं. अमृत कलश, कारण देवतांकडे अमृत आहे. ते अमृत घेऊन आले ना, अमृत घेऊन सांगितलं, महात्मन ही कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही जी परीक्षितीला कथा सांगताय ती कथा आम्हाला द्या, त्याच्या मोबदल्यात आम्ही हे अमृत परीक्षितीला देतो. तो मरणार आहे ना, हे अमृत आम्ही त्याला देतो आणि अमृत घेऊन तो अमर होईल. तुम्ही ते भागवत आम्हाला द्या. शुकाचार्य म्हटले अडचण ती नाहीये, तुम्हाला मी ते भागवत दिलंही असतं, पण तुम्ही अमृताची आणि भागवताची जी तुलना केली ती मला आवडली नाही. कारण अमृत सामान्य आहे, हे भागवत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. एवढा मोठा अधिकार आहे. कुणाचा उद्धार झालाय? अनेकांचा उद्धार झालाय. जीवांचा उद्धार झाला असं नाही, जे मेले त्यांचा सुद्धा उद्धार झालाय. फक्त जिवंत असलेल्यांनी कथा श्रवण केली आणि श्रवण करून त्यांचा उद्धार झालाय असं नाही. मेल्यानंतर जरी कथा झाली, म्हणजे एखाद्याने आयुष्यभर पुण्यकर्म केलंच नाही, त्याला देव काय ते माहीत नाही. काही महाभाग असे असतात महाराज, त्यांनी आयुष्यभर देवाचं नाव घेतलेलं नसतं, देवाचं दर्शन घेतलेलं नसतं, त्यांना काही माहीत नसतं. आणि ते गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ जरी भागवत कथा केली तरी मेल्यानंतर त्यांना मोक्ष प्राप्त होतो. असं सूत महाराज, मेल्यानंतर मोक्ष भेटतो? हो. कुणाला भेटलंय सांगता का आम्हाला? सूत महाराज म्हटले आता ते उद्या सांगा. सूतजी म्हटले 11 वाजले, आता ते कुणाला मोक्ष भेटला ते मी तुम्हाला उद्या सांगेल.